या ब्रांच ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित या चिट फंडचे सर्व आमचे मार्गदर्शक, खऱ्या अर्थाने मोठ्या भावाची भूमिका निभावणारे आमचे अण्णा, शिवा, तामिळनाडूवरून आलेले सर्व माझे बंधू, या ठिकाणी उपस्थित मामू, नगरसेविका आशाताई सुपे, आमच्या पाटील ताई, सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल या कुटुंबाचा एक घटक म्हणून आपण आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो। नागाशिवा चिट फंड ही ज्या पद्धतीने काम करते, निश्चितपणे येणाऱ्या 5-10 वर्षांमध्ये भारत वर्षभरात या कंपनीच्या ब्रांचेस आपल्याला बघायला मिळणार आहेत। या चिट फंडचा मीही सभासद आहे आणि याच्यामध्ये जी ट्रान्सपरन्सी आहे ती कोणत्याच चिट फंड मध्ये तुम्हाला दिसणार नाही आणि शिवाय हे गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज चिट फंड आहे। म्हणजे बाकीचे जे चिट फंड असतात त्याची आपण जर नीट माहिती घेतली तर ते गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज नसतात किंवा त्याच्यामध्ये जर तुम्ही भाग घेतला तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नसते। म्हणजे किती कोणी उचलली, कोणाला नंबर गेला, ही सगळी ऑनलाईन पद्धत आहे। म्हणजे अगदी अण्णा जेव्हा इथं असायचे 7-8 वर्षापूर्वी, तेव्हा भिशीच्या दिवशी मस्त जेवण असायचं, सर्वजण समोर असायचे आणि सर्वांसमोर त्या भिशीचा लिलाव व्हायचा आणि गरजू लोकांना या भिशीचा फार उपयोग होतो। म्हणजे घरात एखादं कार्य करायचंय, घराचं बांधकाम करायचंय, मुलाच्या शिक्षणासाठी लोनची आवश्यकता आहे, तर निश्चितपणे आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबांना हा चिट फंड आधार द्यायचं काम करतो। मी अण्णांना, शिवाला, सर्व टीमला शुभेच्छा देत असताना आपल्या हातून जी सेवा होत आहे ती अशीच अखंडित आणि अबाधित होत राहो अशी ईश्वरचरणी, माऊलीचरणी प्रार्थना करतो। आपल्या या व्यवसायासाठी खूप शुभेच्छा देतो। हा आपला व्यवसाय भारतवर्षभरात लवकरच झळकणार आहे आणि प्रत्येक ब्रांचच्या ओपनिंगला जर महाराष्ट्रात असेल तर आम्ही निश्चित असणार आहे। आणि वैयक्तिकरित्या बोलायचं झालं तर अण्णासारखा प्रेमळ आणि दिलदार माणूस कोण नाही। अशा या माझ्या दिलदार माणसाला पण शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाऊंची दिलगिरी व्यक्त करते। भाऊंच्या नंतर मी बोलणं उचित ठरणार नाही। उद्घाटन या प्रसंगी भाऊंनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी भाऊंचे धन्यवाद मानते। भाऊंचा माझा परिचय जर म्हटला तर 2012 पासून मी पिल्ले भाऊंना ओळखते आणि तामिळनाडूवरून आलेले त्यांचे सर्व सहकारी त्यांचं मी आपल्या तिघीमध्ये स्वागत करते आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि भाऊंच्या अजून शाखा होत आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी मी भाऊंना विनंती करते। आणि भाऊ हे गरजूंचे दाता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। भाऊंच्या हातून अजून कार्य घडो। आमच्या या ठिकाणी मुळेताई आहेत, पाटील ताई आहेत, सर्वांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। थँक्यू वहिनी, थँक्यू भाऊ।